70,000 सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली आहे। या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। काय आहे एकूण प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपांचे पाठ। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामुळेच राष्ट्रवादीत फूट। जयंत पाटलांचा अजित पवारांवर खळबळजनक आरोप। प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून आणि त्यानंतर 2-3 दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे। राज्यात गाजलेला 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मोदींनी 70,000 कोटींचा घोटाळा काढला आणि अजित पवार भाजपामध्ये सामील झाले असा खळबळजनक आरोप जयंत पाटील यांनी केलाय। तर आरोप सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान अजित पवार यांनी दिलंय। भ्रष्टाचार झाले स्वतः प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात त्यावेळी महाराष्ट्रातनं कोणीतरी ब्रीफिंग केलेलं आहे त्यांना की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून आणि अशी मोठी स्टेटमेंट त्यांनी केली आणि त्यानंतर 2-3 दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे। कुठेतरी आता त्या दरवेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली। त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायरी झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। पुन्हा तेच उगाळत कितीदा 70 दाखवा तरी 70,000 कोटी त्याच्यातले 35 तुला देऊन टाकू। अजित पवार यांनी भाजपासोबत दुसऱ्यांदा संसार मांडलाय। 2019ला फडणवीस अजित पवारांचं सरकार अवघ्या 3 दिवसात कोसळलं होतं। तेव्हा देखील काही प्रकल्पांना क्लीन चिट मिळाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। ज्यावेळी 19 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर 1.5-2 दिवसाचं एक सरकार होतं, त्या सरकारमध्ये क्लीन चिट देण्याचंही काम त्या काळात झालेलं आहे। या प्रकल्पात काही प्रकल्पांना क्लीन चिट देण्यात आली। दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीतील सभेतून पवार कुटुंबावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि अजित पवार पुन्हा एकदा भाजपासोबत सामील झाले। मोदींनी त्या सभेत नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूयात। अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला। ज्या 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, तो घोटाळा नेमका काय आहे पाहूयात। 2012 साली सिंचन घोटाळ्याबाबत पहिल्यांदा आरोप झाले। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचं उघड केलं। 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप आहे। सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचं नाव अग्रस्थानी होतं। याशिवाय सिंचनावर 70,000 कोटी खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात फक्त 0.1% सुधारणा झाली ही बाब आर्थिक पाहणी अहवालातही नमूद करण्यात आली होती। तर कंत्राट वाटपात अनियमितता, नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ केल्याचा कॅगनेही ठपका ठेवला होता। 601 पैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम 47,427 कोटी रुपयांवर गेली होती। मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये 19 डिसेंबर 2019ला एसीबीचे संचालक परमबीर सिंहांकडून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली। सिंचन घोटाळ्यावरून भाजपा नेत्यांनी वेळोवेळी अजित पवारांवर निशाणा साधला होता। सत्तेवर आल्यावर अजित पवारांवर कारवाईचं आश्वासन देखील दिलं होतं। मात्र अजित पवार भाजपासोबत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याबाबत भाजपा नेत्यांनी चुप्पी साधली। मात्र जयंत पाटील यांनी आता तोच मुद्दा उकरून काढताना अजित पवार यांना टार्गेट केलाय। जयंत पाटील एवढ्यावरच थांबले नाही। पुणे जिल्हा नियोजन मंडळातही घोटाळा सुरू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय। आता पालकमंत्री
हे आता मालक झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पालकमंत्रीच्या ऐवजी मालकमंत्री असं म्हणायला हरकत नाही. हां, असं कधी असतं का? प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कानोसा घेऊन बघा काय चाललेलं आहे. जिल्हा नियोजन मंडळामध्ये काही चांगले मंत्री आहेत, पण काही लोकांच्याकडे त्या जिल्हा नियोजन मंडळातूनच टक्केवारी सुरू झालेली आहे. हे फार गंभीर आहे. असं कधीच महाराष्ट्रात नव्हतं. पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे. एक माणूस 0.0001% मागितलं असं दाखवा, राजकारण सोडून देतो. तुम्ही काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे का, काही प्रूफ आहे का? उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतकं घेतलं, काही तुला अर्थ आहे? एक संध राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जयंत पाटील आणि अजित पवारांमधलं कोल्ड वॉर यापूर्वी अनेक वेळा पाहायला मिळालं होतं. मात्र आता पहिल्यांदाच दोघेही आमने सामने आलेत. त्यामुळे आता जयंत पाटील आणि अजित पवारांमधील हा वाद कुठवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.